आज आपण सोडवणार आहोत इरासेशन 2. सगळ्यात पहिले आपल्याला इरासेशन 2 वर क्लिक करा. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द सेशनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे ऑरेंज कलरमध्ये व्हिडिओ दिलेले असेल ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे आणि ब्लू कलरमध्ये जे नॉलेज चेक दिलेलं असेल ते आपल्याला सोडवायचे आहे. तर या ठिकाणी जे जे ऑरेंज कलरमध्ये असेल ते व्हिडिओ आपल्याला याच्यामध्ये पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर बेसिक कॉम्प्युटर अँड स्मार्टफोन स्किल्सवर इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये असेल काही तर पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर खालच्या ॲरोवर क्लिक करा. स्टेप बाय स्टेप ॲरोवर क्लिक करत जा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल कोणत्या ठिकाणी काय काय दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी टेस्ट युअर नॉलेज, पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथं दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि यातून या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये बघा मी याच्या अगोदर 2 अटेम्प्ट केलेले आहे. तुम्ही 10 वेळेस सोडवू शकता. तेच प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात. त्यानंतर मी तुम्हाला इथे सोडून दाखवणार आहोत तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, टू कंट्रोल द कर्सर ऑफ द लॅपटॉप यू कॅन यूज म्हणत आहे. तर आपण लॅपटॉपचा कर्सर कशाने कंट्रोल करू शकतो बघा. तर ट्रॅकपॅड ऑफ लॅपटॉप आहे याचं उत्तर. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर अ डॅश डॅश इज यूज टू कनेक्ट अ वायरलेस माऊस टू अ कम्प्युटर म्हणत आहे. तर याचं उत्तर USB डॉंगल्स आहे. अ डॅश डॅश हॅज अ कॅमेरा लेन्स म्हणत आहे. तर कशाला कॅमेरा लेन्स असतात बघा, तर वेबकॅमला असते. डॅश डॅश इज लोकेटेड अबोव द लॅपटॉप स्क्रीन म्हणत आहे. तर लॅपटॉपच्या वरच्या भागाला काय असतात बघा, तर वेबकॅम असतात. इफ मोर दॅन वन पर्सन यूज अ लॅपटॉप इट इज आयडियल टू डॅश डॅश ऑफ द लॅपटॉप वेन इट इज नॉट इन यूज म्हणत आहे. तर त्यावेळेस आपण साइन आउट करावं लागेल. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक झालेलं आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामचा ऑप्शन आलेला आहे. त्यावेळेस आपल्याला येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी आपलं पूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि इथे आपला पूर्ण कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पार्टनिंग विथ AI जेमिनीवर इथं क्लिक करावं लागेल. त्यामध्ये आपल्याला इथे दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. हे सुद्धा मी 2 वेळेस सोडवलेलं आहे आणि हा आपला तिसरा अटेम्प्ट असणार आहे. तुमचा पहिला असू शकते, पहिलाच असणार आहे तुमचा. तर यामध्ये बघा 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न, व्हॉट इज Google जेमिनी प्रायमरीली डिझाइन टू डू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा काय असणार आहे. तर याचं उत्तर असिस्ट विथ मल्टिपल टास्क हे असणार आहे. हाऊ डज Google जेमिनी पर्सनलाइज युअर इंटरॅक्शन विथ शेड्यूलिंग मीटिंग्स म्हणत आहे. तर याचं उत्तर सजेस्ट बेस्ड ऑन पास्ट इंटरॅक्शन आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि इथे कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केलं त्यानंतर याच्यात सुद्धा नॉलेज चेक दिलेला आहे. नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचा आहे. हा सुद्धा आपला तिसरा अटेम्प्ट असणार आहे. यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, which AI capability in Hedra helps create realistic character animation as shown in the image म्हणत आहे. तर याचं उत्तर इमोशन रिकॉग्निशन आहे. सेकंड नंबरचा बघा, व्हॉट टाइप ऑफ इनपुट डज हेड्रा प्रोसेस टू जनरेट AI पॉवर कॅरेक्टर्स म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर असणार आहे इमेजेस, टेक्स्ट अँड ऑडिओ. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामचं पॉपअप आलेलं आहे. तर त्याला येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर तिसरं नॉलेज चेक सोडवल्यानंतर स्मार्ट टायपिंग स्किल्सवर या ठिकाणी क्लिक करा. याच्यामध्ये जर काही सोडवायचं असेल ऑरेंज कलरमध्ये तर ते आपल्याला पूर्ण सोडून घ्यायचं आहे. त्यानंतर स्क्रोल डाऊन करा. त्यानंतर MS विंडोज ऑफिस स्किल्सवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्याच्या खालच्या ऑप्शन्सवर सुद्धा क्लिक करा. खालच्या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला पाहू शकता या ठिकाणी नॉलेज चेक दिलेला आहे. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. तर हे नॉलेज चेक आपलं चौथं असणार आहे. तर याच्यावर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मी 3 अटेम्प्ट झालेले आहे. म्हणजे 2 अटेम्प्ट झालेला आहे. हा आपला तिसरा असणार आहे. तर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न,
विच ऑफ दिस टॅब्स इन द प्रॉपर्टीज विंडो शो द एक्सटेन्शन ऑफ अ फाईल म्हणत आहे. तर फाईलचं एक्सटेन्शन आपल्याला ऑप्शन 1 मध्ये दाखवलेलं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. विच इमेज ऑप्शन हायलाइट द क्विक ॲक्सेस एरिया म्हणत आहे. तर क्विक ॲक्सेस एरिया कुठे दिलेला आहे बघा, तर हा दिलेला आहे या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार आहे. विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस शो द स्टार्ट बटन ऑन द टास्कबार म्हणत आहे. तर टास्कबारवर कोणत्या ऑप्शन मध्ये दाखवलेलं आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये, म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. अ फोल्डर सिस्टीम इज मेड अप ऑफ डॅश डॅश अँड इन इट म्हणत आहे. तर याचं उत्तर फोल्डर अँड फाईल्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर बघा शेवटचा ॲड्रेस बार इन द विंडोज एक्सप्लोरर इज ऑल्सो कॉल ॲज अ बार म्हणत आहे. तर त्याला आपण ब्रेड कंबस म्हटलं जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाचवं नॉलेज चेक या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी क्लिक करा नॉलेज चेकवर. हे आपलं पाचवं नॉलेज चेक असणार आहे. यामध्ये मी अगोदर 2 सोडवलेला आहे. आता हा आपला तिसरा अटेम्प्ट असणार आहे. तर याच्यावर क्लिक करावं लागेल तुम्हाला. यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, विच ऑप्शन विल यू चूज टू पिन द प्लेन पेंट ॲप्लिकेशन टू द टास्कबार म्हणत आहे. तर आपल्या टास्कबारवर प्रिंट करण्यासाठी कशाचा वापर केला जाते बघा. तर पाहू शकता याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे. ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. विच ऑप्शन विल यू चूज टू अनपिन अँड आयटम फ्रॉम द टास्कबार म्हणत आहे. तर टास्कबारवरून अनपिन करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर केला जाते बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे. तर ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स विल हेल्प यू ओपन द फाईल एक्सप्लोरर म्हणत आहे. तर फाईल एक्सप्लोरर ओपन करण्यासाठी आपण ऑप्शन नंबर 4चा वापर करू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. डॅश इज अ ग्रेट वे टू ॲड शॉर्टकट ऑफ मोस्ट ऑफन यूज प्रोग्राम इन विंडोज 10 म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा पिनिंग्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. यू कॅन पिन द आयटम टू द डॅश और डॅश मेनू म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे टास्कबार आणि स्टार्ट मेनू. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला इथे एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं पाचवं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला पूर्ण स्कोर्स इथं आलेला आहे. आता 5 नंबरचं नॉलेज चेक सोडवल्यानंतर शेवटचं आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. त्याच्या अगोदर सुद्धा मी 2 सोडवलेला आहे आणि इथून स्टार्ट करा. हा आपला तिसरा अटेम्प्ट असणार आहे शेवटचा. तर यामध्ये बघा 10 प्रश्न क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर पहिला क्वेश्चन्स, विच फाईल विल यू यूज टू यू वॉन्ट टू शो स्कूल प्रोजेक्ट विथ पिक्चर्स अँड स्लाईड म्हणत आहे. तर त्याला आपण पीपीटीएक्स फाईल म्हटलं जाते. युअर टीचर युजेस गुगल मीट टू टीच ऑनलाईन, व्हॉट इज दिस अँड एक्झाम्पल ऑफ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा कम्युनिकेशन युजिंग IT टूल्स आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. यू सेव्ह युअर मॅथ फाईल इन गुगल ड्राईव्ह, नाव यू कॅन ओपन इट अँड स्कूल, व्हॉट हेल्प यू म्हणत आहे. तर याचं उत्तर क्लाउड स्टोरेज आहे. त्यानंतर युअर स्कूल वॉन्ट टू मेक लर्निंग फन युजिंग पिक्चर अँड व्हिडिओज, विच टूल इज मोस्ट सुटेबल म्हणत आहे. तर ते आपण सर्व पॉवर पॉईंटमध्ये करू शकतो. युअर क्लासमेट वॉन्ट टू प्रिंट अ स्टोरी फॉर अ स्कूल इव्हेंट, व्हॉट विल यू सजेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर प्रिंटर आहे. व्हॉट इज क्लाउड कॉम्प्युटिंग यूज फॉर इन कॉम्प्युटर वर्क म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा टू स्टोअर अँड ॲक्सेस फाईल ऑनलाईन, हे त्याचं उत्तर असणार आहे. हाऊ कॅन टू स्टुडंट यूज ब्लूटूथ टू हेल्प इच अदर म्हणत आहे. तर याचं उत्तर टू सेंड फाईल वायरलेसली आहे. व्हॉट इज स्टोअर इन .xlsx फाईल फॉर्मॅट म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा कॅल्क्युलेशन अँड टेबल्स आहे. युअर टीचर आस्क यू टू सबमिट होमवर्क ऑनलाईन, विच प्लॅटफॉर्म कॅन हेल्प बेस्ट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा गुगल क्लासरूम्स आहे. व्हॉट इज द यूज ऑफ अ स्कॅनर्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर टू प्रिंट डॉक्युमेंट आहे. सॉरी, टू कन्वर्ट पेपर इंटू डिजिटल फॉर्म, हे त्याचं उत्तर असणार आहे.
तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर एंड एक्झामवर इथे क्लिक करा. अशा प्रकारे आपला पूर्ण स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इरायसेशन 2 कम्प्लिटली सोडवायचं आहे.